नमस्ते. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. पावभाजी बनवण्यासाठी आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. त्या बघूया. टोमॅटो घेतलेला आहे, फ्लॉवर, वाटाणा, गाजर, दुधी भोपळा, बटाटा, कांदा आणि बीट, मिरची, टोमॅटो आणि थोडं अद्रक. आता आपण एका कुकरमध्ये या सगळ्या भाज्या काढून घेऊया. आता ह्या सगळ्या भाज्या एकत्र कुकरमध्ये ओतून घेऊया. सगळ्या घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये ना 2 ग्लास, आता 1 ग्लास टाकला, 2 ग्लास पाणी टाकायचं आणि कुकर लावून घ्यायचा आणि त्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता आपण मसाला करूया त्यासाठी. त्यामध्ये छोटे छोटे 4 तुकडे अद्रकचे घेतले, एक 5-6 कळी लसूण आणि मिरची. आता आपण हे वाटण करून घेऊ. आता वाटण झालेलं आहे. एका कढईमध्ये थोडं तेल आणि थोडं तूप घ्यायचं आहे. तूप टाकूयात. आता 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता आपण जे वाटण केलेलं आहे ना, ते वाटण टाकूया आणि वाटण परतते तोवर आपण हे स्मॅश करून घेऊ. बघा, अशा पद्धतीने हे चांगलं स्मॅश करून घ्यायचं. हे चांगल्या पद्धतीने स्मॅश झालेलं आहे. आता तोवर जो मसाला आहे ना, तो चांगला परतलेला आहे. त्यामध्ये लाल पावडर, कश्मीरी, त्यामध्ये हळदी पावडर, पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ. आता हे चांगलं स्मॅश एकत्र करून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. आता ह्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण जे वाटण केलेलं आहे ना, स्मॅश केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये ओतूया. आणि हे चांगलं मिक्स करायचं. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं आणि हे आता 5 मिनिटं झाकून ठेवायचं. आता ते 5 मिनिटं होते तोवर आपण इकडं फुलके करण्यासाठी पीठ करूया. पीठ मळून घेऊ. हे बघा, 5 मिनिटांनी आता हलवून घेतलेलं. आता आपण फुलके करायला घेऊया. अशा पद्धतीने फुलके करायचे. आता तवा गरम झालेला आहे, त्यामध्ये टाकूया. बघा, आता फुलका झालेला आहे. आपण याच्यामध्ये पाव पण गरम करूया. त्याला तूप लावायचं आणि दोन्ही बाजू उलटी करून भाजून घ्यायचं. ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि ह्याच्यामध्येच भाजी टाकायची. हे उडेल ना म्हणून बाहेर झाकण ठेवायचं. आता हे बघा, भाजी ही म्हणजे तवा भाजी, थोडं तव्यात टाकली ना की भाजी खूप छान चव येते. हे बघा, आता तयार आहे आपली पावभाजी. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.